महत्त्वाची बातमी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघडकीस आलाय। 8647 हा कोड वापरून केलेल्या कटाची एफबीआयने चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणी एफबीआयचा माजी संचालक जेम्स कोमी संशयाच्या भोवऱ्यात आहेत। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता। या गोळीबारात ट्रम्प थोडक्यात बचावले होते। दरम्यान यावरून यूएस नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबार्ड यांनी ट्विट केलं होतं आणि त्याला जेम्स कोमी यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया। तुलसी गबार्ड यांनी काय ट्विट केलंय पाहूया। जेम्स कोमी यांना यासाठी जबाबदार धरलं पाहिजे आणि तुरुंगात टाकलं पाहिजे। माझ्या एफबीआय संचालकांना अनेक गुंडांवर खटला चालवलाय। गुंड काय करू शकतात ते त्यांना माहित आहे। ट्रम्प यांच्यावर 2 वेळा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। ट्रम्प यांना कोणी मारले याची चौकशी व्हायला पाहिजे। आज समुद्र किनाऱ्यावर फिरताना त्यावर जेम्स कोमी काय म्हणाले तर आज समुद्र किनाऱ्यावर फिरताना पाहिलेल्या काही फोटो पोस्ट केला होता। मला वाटलं की ते राजकीय संदेश असावेत याची मला कल्पना नव्हती की काही लोक त्या आकड्यांचा संशय हिंसाचारासाठी जोडतील। माझ्या मनात काहीच हे आलं नाही, मात्र मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करतो म्हणून मी पोस्ट काढून टाकली।